हॅलो एव्हरीवन. वेलकम टू लेट्स क्रॅक गोवा CBT. तर आयज आमी सॉल्व करया क्वेशन पेपर. आतां हो जो क्वेशन पेपर तुमकां दिसता तो आसा GTET जून 2025 पेपर 2 आनी हो मॅथ्स एंड सायन्स पेपर त्या सब्जेक्टाचो आसा. आतां आमी पळोवया फर्स्ट सेक्शन आनी फर्स्ट सेक्शन आसा तो चायल्ड पेडागॉजी. तर फर्स्ट क्वेशन म्हणटा अ चाइल्ड with normal intelligence shows difficulty in reading and comprehending language. It indicates that the child is showing symptoms of dyslexia, dyscalculia, dysgraphia काय dyspraxia. तर एक चाइल्ड आसा, भुरगो आसा विथ नॉर्मल इंटेलिजन्स बरी आसा, बट ताका डिफिकल्टी आसा इन रिडींग एंड कॉम्प्रिहेंडींग. आतां रिडींग म्हणजे तुमकां खबर आसा वाचप आनी कॉम्प्रिहेंडींग म्हटल्यार अंडरस्टँड जावपाक ताका डिफिकल्टी आसा. तर तो कसले सिम्पटम्स दाखयता? तर फर्स्ट ऑप्शन आसा डिसलेक्सिया. तर डिसलेक्सिया म्हटल्यारूच डिफिकल्टी इन रिडींग एंड अंडरस्टँडींग. तर आमचो पयलोच ऑप्शन हे करेक्ट आसा, डिसलेक्सिया. दिस इज करेक्ट वन. आतां नेक्स्ट ऑप्शन तरी पळोवया आमी. सेकंड ऑप्शन इज डिसकॅल्कुलिया. आता कॅल्कुलिया या शब्दा वयल्यान आमकां कळटा की इट इज रिलेटेड टू मॅथमॅटिक्स. येस, सो डिसकॅल्कुलिया म्हटल्यार डिफिकल्टी इन मॅथमॅटिक्स ना, आमकां तें नाका. देन सेकंड इज डिसग्राफिया. डिसग्राफिया म्हटल्यार प्रॉब्लम वीथ रायटींग, बरोवपाक प्रॉब्लम जाता, हँडरायटींग सारकें आसना नाल्यार स्पेलिंग मिस्टेक्स जाता, तर तें बी ना आमचें. देन नेक्स्ट इज डिस्प्रॅक्सिया. आता डिस्प्रॅक्सिया म्हटल्यार प्रॉब्लम वीथ मुवमेंट, रिलेटेड टू मुवमेंट. म्हटल्यार फॉर एग्जांपल आतां शू लेस टाय करपाक सांगलें आनी तर तें जायना जाल्यार इट इज एन एग्जांपल ऑफ डिस्प्रॅक्सिया. तर आमचो करेक्ट ऑप्शन जावन आसा ऑप्शन ए, डिसलेक्सिया. नाव आतां आमी सेकंड क्वेशन पळोवया. येस, which of the following is a typical characteristics of students having autism? आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणल्यार क्वालिटी. आता आमकां विचारला की ऑटिझम असलेल्या भुरग्याची क्वालिटी कितें काय खंय. तर फर्स्ट ऑप्शन इज सुपेरियर एबिलिटी ऑफ डिफरन्शिएटिंग फिक्शन फ्रॉम फॅक्ट. आता ऑप्शन ए म्हणटा की ऑटिझम असलेल्या भुरग्याक खंय बरी एडवान्स्ड हें आसता, एबिलिटी आसता डिफरन्स सांगपाक फिक्शन आनी फॅक्टा मदीं. फिक्शन मिन्स इमॅजिनरी, जें कितें खोटें, आनी फॅक्ट मिन्स रियल. तर ना, तेंच्या कडेन ती एबिलिटी आसना डिफरन्स सांगपा खातीर बिटवीन वॉट इज रियल आनी वॉट इज नॉट. देन सेकंड इज एडवान्स्ड सोशियो इमोशनल रेसिप्रोसिटी. तर हो ऑप्शन म्हणटा की ऑटिझम आसलेलो भुरग्याक खंय एडवान्स्ड तो सोशली इंटरॅक्ट करता, इमोशनली इंटरॅक्ट करता, तर ना, तेंच्या कडेन तशी ती एबिलिटी आसना. देन नेक्स्ट इज फ्रिक्वेंट रिपिटेटिव्ह अँड रिकरंट बिहेवियर. येस, हो ऑप्शन करेक्ट. बिकॉज जी भुरग्यांक ऑटिझम आसता ती कितें करता, आपलो बिहेवियर बी ते तेंचो एक एक फावट असो रिपिटेटिव्ह जाता. फॉर एग्जांपल ताळयो मारप, क्लॅपिंग ऑफ हँड्स, असो तेंचो एक एक फावट रिपिटेटिव्ह बिहेवियर आसता. सो दीस इज द करेक्ट ऑप्शन. आनी लास्ट वन इज हायर लेवल ऑफ कम्युनिकेशन स्किल्स. तर ऑटिझम आसलेली भुरगीं खंय खूब कम्युनिकेट करता. नो, सो हो बी ऑप्शन रॉंग. तर आमचो करेक्ट ऑप्शन आसा ऑप्शन नंबर सी. येस. सो क्वेशन नंबर 3, एक्सपिरियन्शियल इंटेलिजन्स रिफर्स टू आनी ऑप्शन दिला. आतां वर्ड आसा एक्सपिरियन्शियल, हेज्यात वयल्यान आमकां कळून येता की इट वील बी समथींग रिलेटेड टू एक्सपिरियन्स. तर ऑप्शन ए इज एनालिसीस ऑफ इन्फॉर्मेशन. आतां एनालिसीस करप म्हटल्यार लॉजिकल थिंक करप त्या इन्फॉर्मेशनाचेर. ना, इट इज नॉट रिलेटेड टू अवर क्वेशन. देन सेकंड इज यूजिंग पास्ट एक्सपिरियन्सीस क्रिएटिवली टू सॉल्व प्रॉब्लम. येस, आमी एक्सपिरियन्शियलान आमी कितें करता, आपले पास्ट एक्सपिरियन्सीस जे कितें आसा ते यूज करता आनी कितें तरी न्यू सॉल्व करपाक यूज करता. तर म्हाका दिसता हो ऑप्शन करेक्ट. देन थर्ड इज एबिलिटी टू डील वीथ एनवायरमेंट. एबिलिटी टू डील वीथ एनवायरमेंट हें जालें प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. आमी एनवायरमेंटान कितें करता, सो इट इज नॉट रिलेटेड टू एक्सपिरियन्शियल इंटेलिजन्स. आनी लास्ट आसा तो गेनींग एक्सपिरियन्स इन सिच्युएशन. हें आसा तें इन जनरल एक कसलें सिच्युएशन आसा आनी तितून आमी एक्सपिरियन्स गेन करता. सो ना, सो आमचो करेक्ट ऑप्शन आसा तो ऑप्शन नंबर बी. येस, थँक यू.